की आज पण एक क्लिप आली की तालुक्याला पाणी देणारा नेता. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की फलटण तालुक्याला पाणी देणारा नेता, तुम्ही जे आमचं 3-4 TMC पाणी जे वाया जाणार आहे तुम्ही त्याचं अलोकेशन तुम्ही पत्राने लिहून दिलंय. माळशिरसला, सांगोल्याला आणि पंढरपूरला देणार आहात. मग आमचा तालुका तुम्ही उजाड करणार आहात का? आम्ही ह्या इरिगेटेड ट्रॅकमध्ये राहतोय आणि या इरिगेटेड ट्रॅक हा मालोजीराजांच्यापासून हा जो ट्रॅक आहे हा पूर्णपणे उजाड होण्याची शक्यता आहे. आणि हे जर व्हायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल हे तुम्ही ठरवा. जर तुम्ही त्यांना कशाची स्वप्न पडतात आणि पाणी तिकडं का जातंय हे आमच्यासारख्यांनी सांगायची गरज नाही आहे. मात्र हे चाललंय आणि हे जर झालं भविष्यात तर आपलं काय होईल. आणि म्हणून आपण ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपासूनच माझं वैयक्तिक मत आहे की आपण आत्ताच त्यांना जर ह्या गोष्टी दाखवून दिल्या नाहीत तर जी वेळ येईल त्याला महाराज साहेब सुद्धा काय करू शकणार नाहीत, बाबा काय करू शकणार नाहीत आणि तुम्ही आम्ही फक्त बघत बसावं लागेल. हा ऊसाचा जो झोन आहे, 4-4 कारखाने महाराजांच्यामुळे जे उभा राहिलेले आहेत ते कारखाने पुढं कसे चालणार आहेत ह्याचं गणित आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मला जास्ती ह्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपला बरेच वक्ते आहेत, फक्त पाण्याचा विषय आहे. आणि युवकांना म्हणजे एक साधं गोष्ट सांगतो की इथून मागं संतोष खटके आम्ही आहोत. ह्या बंधाऱ्यात पाणी, गोकळीचा बंधारा असेल, कुठलाही बंधारा असेल, ह्याला पाणी कुठून कसं दिलं हे ह्यांना माहीत नाही. किंवा उन्हाळ्यात पाण्याच्या पाळ्या आपल्याला कशा जास्ती भेटल्या, आपल्याकडे ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला आपल्याला हे माहीत नाही. आणि म्हणून आपण आता हे जे इलेक्शन आहे हे लाईटली न घेता, मी आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई असल्यासारखं आहे आणि त्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तो पाण्याचा प्रश्न घेऊन आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत जास्तीत जास्त वोट राजे पार्टीला, शिवसेनेला द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. संयोजकांनी बोलण्याची संधी देईल त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर